माझे नाव नमिता आहे. माझे आयुष्य खूप कठीण आहे. माझ्यासारखे आयुष्य कुणालाही मिळू नये, अशी मी प्रत्येक मुलीसाठी प्रार्थना करते. मी स्वतःला आरशात पाहत होते. मी खूप सुंदर दिसत होते. तेवढ्यात अचानक माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि तो माणूस माझ्या खोलीत आला. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले, कारण त्याने येताच दरवाजाला आतून लॉक केले. मी त्याला विचारले, ही काय वागणूक आहे तुझी? तुला काही भान आहे का? तू माझ्या खोलीत असा का येतोस? लवकर दरवाजा उघड. तो म्हणाला, नाही, कृपया माझे म्हणणे ऐकून घे, त्यानंतर तुला हवं ते कर. तो हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला आणि अचानक त्याने माझा हात पकडला. तो म्हणाला, माझे म्हणणं ऐक. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला आयुष्यभर खूप सुखी ठेवेन. तुला कशाचीही कमी भासू देणार नाही. कृपया हो म्हण आणि माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार हो. त्याचे म्हणणे ऐकून मी चकित झाले. मला त्याला काहीही उत्तर देता आले नाही, कारण मला समजत नव्हते की तो असं का वागत आहे. मी बाहेर जायचा प्रयत्न केला तर त्याने मला पुन्हा पकडून मागे ढकलले. मी त्याला सांगितले, घरी सर्व पाहुणे आले आहेत. कृपया काही गोंधळ करू नकोस. ही वेळ नाही याबद्दल बोलण्याची. आपण नंतर बोलू. हे बोलून मी पुन्हा दरवाजाकडे धावले, पण त्याने मला पुन्हा मागे खेचले. माझे तर डोळेच फिरले, कारण मला माहीत होते, जर यावेळी कोणी आले तर आमच्या खोलीत असण्याचा वेगळाच अर्थ लावेल. आणि नेमकं तसंच झाले, ज्याची मला भीती होती. तेवढ्यात दरवाजा ठोठावला जाऊ लागला. मी म्हटले, भाऊजय थांबा, मी 2 मिनिटात दरवाजा उघडते. मी कपडे बदलत आहे. अचानक तो म्हणाला, वहिनी नाही, मी तिच्यासोबत खोलीत आहे. ती कपडे बदलत नाहीये. आम्ही दोघे काही वैयक्तिक गोष्टी बोलत आहोत. हे ऐकून माझे तर होश उडाले. अचानक भाऊजाईने आरडाओरड सुरू केली. मी घाबरून पटकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर मी पाहिले की सगळे पाहुणे दरवाजाजवळ होते. माझा भाऊ आणि भाऊजाईही असे पाहत होते जणू मी काहीतरी मोठी चूक केली आहे. भाऊजाईने तर घरभर गोंधळ घातला होता. मी विचार केला की आता माझे काही खरं नाही. आता माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातील आणि माझ्या सत्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मला माझ्या आयुष्यावर राग येत होता की माझे आयुष्य असे का आहे? मला समजून घेणारे कोणी नाही का? माझ्या बाजूने बोलणारे का कोणी नाही? खरं तर मला बघण्यासाठी लोक येत होते. मी खूप आनंदी होते, कारण माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात ठरले होते. माझ्या भावानेच माझ्यासाठी हे स्थळ शोधले होते. मीही खुश होते की माझे लग्न एका चांगल्या आणि शिकलेल्या मुलासोबत होत आहे. त्या मुलाच्या आईने मला माझ्या सौंदर्यामुळे आपल्या मुलासाठी लगेच पसंत केले होते. पण माझ्या भाऊजाईला हे कळल्यापासून तिचा मूड खराब झाला होता. तिला नाही वाटत होते की मी चांगल्या सासरच्या घरी जावे. ती काही ना काही बोलायची. तिला माझे लग्न इथे ठरणे अजिबात आवडत नव्हते. म्हणूनच ती मुलाकडच्या लोकांविषयी वेगवेगळ्या विचित्र गोष्टी बोलायची आणि मला दिशाभूल करायचे तिचे ठरलेले होते. पण मला माहीत होते की वरचा परमेश्वर माझ्यासाठी चांगलंच करेल आणि जे काही होईल ते चांगलेच होईल. मी भाऊजाईच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नव्हते. तिचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे, कारण मला हेच माझ्या भल्याचे वाटायचे. पण भाऊजाईने तिच्या या वागणुकीत शेवटपर्यंत बदल केला नाही. मी खूपच त्रस्त झाले होते. मी भावाला काही सांगायचे म्हटले तर तो म्हणायचा, तुझी भाऊजाई तिच्या जागी पूर्ण बरोबर आहे. ती तुझ्या भल्यासाठीच हे सगळं बोलते. ती नाही इच्छित की तू अशा घरी जावं जिथे तुझे आयुष्य कठीण होईल. म्हणून ती सगळी तपासणी करूनच लग्न ठरवण्याचा आग्रह धरते. पण मी भावाला सांगितले, भाऊ तू सगळी तपासणी करूनच घेतली आहेस ना, मग भाऊजाई असं का बोलते? त्यावर भाऊ म्हणाला, तू चुकीचे विचार करत आहेस. तुझी भाऊजाई फक्त तुझ्यासाठी काळजी करते. तिला वाटतंय की कदाचित तू अनुरागला तितकंच पसंत करतेस जितकं तो तुला करतो. भावाचे हे बोलणं ऐकल्यावर मी पटकन त्याला सांगितले, मी अनुरागशी लग्न करू इच्छित नाही. हो, आम्ही लहानपणापासून एकत्र शिकलोय, खूप चांगले मित्र आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आमचे लग्न व्हावे. अनुराग आमच्या शेजारी राहत होता. त्याचे कुटुंब चांगले होते. लहानपणापासून आम्ही एका शाळेत जायचो, एकत्र खेळायचो. त्यामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली होती. अनुराग माझ्या वयाचा होता. सगळ्या शेजाऱ्यांना वाटायचे की आमच्यात काहीतरी चाललंय. पण जेव्हा आईने शेजाऱ्यांच्या या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मरताना भावाला सांगितले की अनुराग आणि नमिता एकमेकांसाठीच बनले आहेत. पण मला अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता की मरणारा माणूस जे काही सांगतो ते खरं असते. त्यामुळे आईच्या मृत्यूनंतर मी भावाला ठामपणे सांगितलं की मी अनुरागशी लग्न करणार नाही. मी अनुरागला अजिबात पसंत करत नव्हते. पण जेव्हा भाऊजाईला हे कळाले की मी अनुरागला पसंत करत नाही आणि त्याच्याशी लग्न करायला नकार देते, तेव्हापासून ती खूप अस्वस्थ झाली होती. ती तर याच प्रयत्नात होती की माझे लग्न अनुरागशीच व्हावे, कारण अनुराग एक नालायक मुलगा होता. लहानपणापासून तो चांगल्या मार्कांनी पास होत असे, पण जेव्हापासून त्याने मोहल्ल्यातील चुकीच्या मुलांच्या संगतीत राहायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने स्वतःला चुकीच्या वागण्यात अडकवले होते. माझ्या भावाने माझ्यासाठी वेगळे स्थळ शोधायला सुरुवात केली होती. माझ्यासाठी 2-3 स्थळं आली होती. त्यातले एक स्थळ आम्हाला खूप आवडले होते. ते स्थळ खूप चांगले होते आणि मी त्या स्थळामुळे खूप आनंदी होते. आमच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणून मी तयार होण्यासाठी माझ्या खोलीत गेले होते. पण भाऊजाईने अनुरागला घरी बोलावले होते.
जेव्हा मुलाकडच्या मंडळींनी त्याला पाहिले तेव्हा ते हैराण झाले की या मुलाचे इथे काय काम आहे. त्यांचे आश्चर्यचकित होणे स्वाभाविकच होते. अनुराग आमचा शेजारीच होता, पण आता तर मी त्याच्याशी जास्त बोलतही नव्हते. त्याचे माझ्याशी काही नाते नव्हते. मी सगळ्यांना विश्वास दिला की तो भावजयच्या मदतीसाठी इथे आला आहे. त्याची भावजयसोबत खूप चांगली मैत्री आहे. तर भावजय त्या सगळ्या पाहुण्यांसमोर म्हणाली, तुझ्यासोबतही तर त्याची चांगली मैत्री आहे. तूही तर त्याच्याशी प्रेमाने बोलतेस, असे भावजय म्हणाली. आणि तिचे हे बोलणं ऐकून मी सगळ्या पाहुण्यांसमोर खूपच लाजले. मी शांत झाले, पण भावजाईने कोणतीही कसर सोडली नाही. ती सगळ्या पाहुण्यांना माझ्याविरुद्ध भडकवत होती. तिच्या या वागण्यामुळे मी खूपच अस्वस्थ झाले होते. पण भावाने मला धीर दिला आणि सांगितले, तू या गोष्टींना जास्त लक्ष देऊ नकोस. लवकर तयार हो. भावाचे हे बोलणं ऐकून मी पुन्हा माझ्या खोलीत गेले आणि तयार होऊ लागले. मी व्यवस्थित कपडे घातले, थोडा मेकअपही केला आणि खूप सुंदर दिसत होते. मी आरशात स्वतःकडे पाहत होते. तेव्हाच अचानक दरवाजा उघडला आणि अनुराग आत आला. त्याने दरवाजा आतून बंद केला. तो हे सगळं का करत होता ते मला कळत नव्हते. अनुराग माझ्या जवळ आला आणि म्हणाला, पाहिलंस, अजून वेळ आहे. माझे ऐक, मी तुला आयुष्यभर खूप आनंदी ठेवेन. माझ्याशी लग्न कर. पाहिले तर तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही. इतक्या मोठ्या कुटुंबात लग्न केल्याने खूप नुकसान होते, कारण असे लोक मुलीला पायदळी तुळवतात. जर तुझ्यासोबतही असं झाले तर काय करशील? मी त्याला म्हणाले, गप्प बस, असं काहीही बोलू नकोस. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कृपया हा दिवस खराब करू नकोस. इथून लगेच निघून जा. मला माहिती आहे तू भावजयच्या सांगण्यावरून इथे आला आहेस, कारण भावजयला माझ्या चांगल्या कुटुंबात लग्न होणे अजिबात आवडत नाही आणि तुलाही तेच हवंय. म्हणून तुम्ही दोघं मिळून या नात्याला तोडायचे ठरवले आहे. मी दरवाजाकडे पाहत होते, कारण मला भीती वाटत होती की कुणी येऊ नये. म्हणून मी पटकन दरवाजाजवळ गेले, पण अनुरागने माझा हात पकडून मला थांबवले आणि म्हणाला, कृपा करून माझे म्हणणे मान. जे मी सांगतो ते कर. मी त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात जोरात धरला होता. हे पाहून माझे हृदय जोरजोराने धडधडायला लागले. अनुराग हे सगळं का करत होता ते मला अजिबात कळत नव्हते. तेवढ्यात अचानक दरवाजा वाजायला लागला. दरवाजा बाहेर भावजय होती. ती मला बोलावत होती. परिस्थिती सांभाळण्यासाठी मी तिला सांगितले, भावजय, मी 2 मिनिटात बाहेर येते, कपडे बदलते आहे. पण इतक्यात अनुराग जोरात ओरडला, नाही भावजय, ती कपडे बदलत नाहीये, ती माझ्यासोबत इथे आहे. त्याचा आवाज खूप मोठा होता आणि भावजय बाहेरून चिडून ओरडायला लागली, हे काय चाललंय? नमिता, तू अनुरागसोबत आत काय करत आहेस? तुला लाज नाही वाटत? पाहुणे बाहेर बसले आहेत आणि तुम्ही दोघं आत काय करताय? भावजयच्या या शब्दांनी सगळे पाहुणे खोलीकडे आले. हे ऐकून मला धक्काच बसला, कारण भावजय जोरजोरात ओरडत सगळ्यांना बोलवत होती. माझ्या डोळ्यांसमोर घडले ते पाहून मी अवाक झाले. कधीही वाटले नव्हते की माझी भावजय माझ्यासोबत असं काही करू शकते, पण तिने हे सगळं करून दाखवले. मला समजले की एखाद्याची सूट घेण्यासाठी माणूस इतकं घाणेरडं वागू शकतो. जशी चाल माझी भावजय यावेळी खेळत होती ती खरीच होती. मला हे कळून चुकले. मी घाईघाईने दरवाजा उघडला आणि समोर पाहिले तर सगळे पाहुणे दरवाजापाशी उभे होते आणि मुलगा सुद्धा माझ्याकडे पाहत होता. अनुराग लगेचच बाहेर पडला आणि म्हणाला, होय, मी नमिताशी लग्न करायचे ठरवले होते, पण आता कधीही या मुलीशी लग्न करणार नाही. हिनेच मला तिच्या खोलीत बोलावले होते. हे ऐकून माझे तर होशच उडाले. मी अनुरागला म्हणाले, अनुराग, कृपया माझ्या इज्जतीचा तमाशा करू नकोस. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हे सगळं थांबव. पण अनुराग हे बोलून तिथून निघून गेला. हे पाहून मी खूपच गोंधळले. मुलाच्या आईने संतापून म्हटले, बस, आता खूप झाले. आम्ही इथे अधिक थांबू शकत नाही. ही मुलगी खूपच विचित्र आहे. हिचा तर स्वभावच वाईट आहे. हिने स्वतःच शेजारच्या मुलाला खोलीत बोलावले आहे आणि कोण जाणे हिचे अजून किती मुलांशी संबंध असतील. आम्हाला हे नाते अजिबात मंजूर नाही. हे सगळं बोलून ते लोक निघून गेले. मी तिथेच सुन्न उभी होते. माझे भाऊ मला शंका आणि रागाच्या नजरेने बघत होते. ते म्हणाले, नमिता, हे तू काय केलंयस? मी इतक्या अभिमानाने तुझ्यासाठी हे नाते आणले होते, पण तू काय केलंस? तू माझा विश्वासघात केलास. तुझे वागणे चुकीचे आहे. मी भावाला म्हणाले, भाऊ नाही, मी काहीही केले नाही. अनुराग खोटं बोलतो आहे. असं काहीही नाहीये. तो स्वतःच माझ्या खोलीत आला होता. भाऊ म्हणाले, बस, आता थांब आणि गप्प राहा. मी कोणावर विश्वास ठेवू? मी एक नजर वहिनींकडे पाहिली, ज्या मला पाहून हसत होत्या, जणू आपला विजय साजरा करत होत्या. त्या मला त्या क्षणी खूप वाईट वाटत होत्या. मी भावाला सांगितलं, हे सगळं वहिनींनीच केले आहे. त्या नाही इच्छित की माझे चांगल्या घरात लग्न हो, आणि आता त्या यशस्वीही झाले आहेत. वहिनी म्हणाल्या, तू काय बोलत आहेस? पहा, मी स्वतःच तुझ्यासाठी मुलगा शोधीन. तू काळजी करू नकोस. हे लोक खरंच योग्य नव्हते. आणि अनुराग खोटं का बोलेल? तो खूप चांगला मुलगा आहे आणि तुझ्यावर प्रेम करतो. मग तो असं का करेल? वहिनींनी तर सगळ्यांच्या नजरेत मला खाली पाडले होते. मी गप्पच झाले होते. भाऊसुद्धा तिथून निघून गेले.
मला असं वाटत होते की सगळे माझ्याच विरोधात गेले आहेत. ही गोष्ट सगळ्या नातलगांमध्ये पसरली होती आणि अशा प्रकारे माझे पवित्र चारित्र्य कलंकित झाले होते. मला समजले होते की आता कोणीही माझ्याशी नाते जोडणार नाही आणि तसेच झाले. पूर्ण 1 वर्ष गेले. जे कोणी मला पाहत ते हेच बोलत होते. कसं अनुराग सगळ्यांना तीच गोष्ट सांगत असे. वहिनी मात्र खूप खुश राहायला लागल्या होत्या. पण एके दिवशी मी पाहिले की वहिनी फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. त्या म्हणत होत्या, "मी तुला पैसे देईन. तुला इतकी घाई कसली? मी तुझे पैसे खाणार नाही." हे ऐकून मी चकित झाले. नक्कीच त्या अनुरागला पैसे देण्याबद्दल बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी तसेच झाले. वहिनींनी अनुरागला पैसे दिले होते. मला समजले की हे सगळं अनुरागने वहिनींच्या सांगण्यावरून केले होते. माझा संशय खरा ठरला. पण मला कधीच वाटले नव्हते की वहिनी एवढ्या खालच्या स्तराला जातील. दुसऱ्या दिवशी वहिनी मला म्हणाल्या, "नमिता पहा, मुलाकडचे लोक तुला पाहायला येत आहेत. आता तू काहीही बोलायचे नाही. या मुलात काहीतरी उणीव असेल. पण आता आपण काय करू शकतो? खूप वर्षे झाली आहेत. असंच राहिलीस तर म्हातारी होशील. काही उणीव तुझ्यातही आहे. जर त्यांनी तुला पसंत केले तर तूही त्यांच्या उणीवा बोलायच्या नाहीत." मी अचंबित झाले की वहिनी कशा प्रकारच्या गोष्टी बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी मुलाकडचे लोक आले. तेव्हा मी फक्त त्या मुलाकडेच पाहत होते. तो समोर पाहत बसला होता आणि अगदी शांतपणे बसला होता. दिसायला चांगला होता. त्याला पाहून असं वाटत नव्हते की त्याच्यात काही उणीव असेल. त्याच्यासोबत त्याची वृद्ध आईही होती. मुलगा मला पहिल्या नजरेतच आवडला. तोही मला पाहून खुश दिसत होता आणि लाजत होता. मुलाच्या आईने वहिनींना हात जोडून सांगितले, "तुम्ही आमच्यावर उपकार केलेत. तुम्ही आमचे आयुष्य सुधारून टाकले. पहा, माझा मुलगा नमिताला आयुष्यभर आनंदी ठेवेल." वहिनी म्हणाल्या, "असं काही नाही. तुम्ही आजपासून आमचे नातेवाईक झालेत. आता उपकाराची गोष्ट करू नका." वहिनी त्यांच्यासोबत गोळगोळ बोलत होत्या. अशा प्रकारे माझे परगसोबत लग्न ठरले. पण तो एका ठिकाणी शांतपणे बसला होता. मला आश्चर्य वाटले. कोणी त्याला उठण्यास सांगत नव्हते. तो माझ्या जवळच बराच वेळ बसला होता आणि माझ्याशी गप्पा मारत होता. मग मला माझ्या खोलीत नेण्यात आले. मी त्याला एका ठिकाणी सतत बसलेले पाहिले आणि त्याआधीच मला माझ्या खोलीत पाठवले गेले होते. मी वहिनींना विचारले की या मुलात काहीच उणीव नाही. तुम्ही तर म्हणालात की त्याच्यात उणीवा आहेत, ज्या मला स्वीकाराव्या लागतील. यावर वहिनी म्हणाल्या, "ते तर तुला लग्नानंतरच कळेल. लग्नाआधी मुलीला काहीही कळत नाही." मी गप्प राहिले. अशा प्रकारे मी परगच्या घरी सासरी आले. लग्नाच्या रात्री तो माझ्या खोलीत आला तेव्हा त्याच्या एका हातात काठी होती आणि त्याच्या मदतीने तो चालत होता. खोलीत आल्यावर त्याने काठी साईडला ठेवली आणि बेडवर बसला. हे पाहून मी थक्क झाले. मी त्याच्या पायांकडे लक्षपूर्वक पाहिले आणि खात्री केली की मी जे पाहते ते खरंच आहे की माझा गैरसमज आहे. मी काठीकडे पाहिले तेव्हा मला समजले की ही खरंच काठी होती. हे पाहून माझा संताप अनावर झाला. मला समजले की तो त्याच्या पायांवर चालू शकत नाही. मी स्तब्ध झाले, कारण माझा नवरा लंगडा होता. मला असं वाटत होते की मी एखाद्या खाईत पडले आहे. माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री मला इतका मोठा धक्का बसला होता. त्या क्षणी मी स्वतःला खूप असहाय्य समजत होते. माझ्या नशिबावर मला रडू आले होते. माझा नवरा माझ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, "काय झाले? तू रडतेस का?" त्याने माझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले होते. तो दिसायला खूप छान होता, पण तो फक्त त्याच्या पायांनी लाचार होता आणि काठीच्या मदतीने चालत होता. मी त्याला म्हणाले, "हो, मी रडते." तो म्हणाला, "तुला काय माहीत नव्हते का की मी लंगडा आहे?" त्याच्या या प्रश्नाने मी हादरले. मी म्हणाले, "नाही, मला काहीही सांगितले गेले नव्हते." माझा नवरा म्हणाला, "हे तर खूप वाईट झाले. मला वाटले होते की तुला माझी सगळी सत्यता सांगितली गेली असेल, पण कदाचित तुझ्या वहिनींनी तुला हे सांगितले नाही." माझ्या नवऱ्याच्या या गोष्टींनी मी गप्प झाले आणि ती रात्रही अशीच गेली. पण माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. मला नेहमीच आश्चर्य वाटायचे की लंगडा असूनही तो सगळ्या गोष्टींसाठी कष्ट घेत होता. सकाळ होताच तो कामाला जायचा आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर माझ्यासमोर खूप पैसे ठेवायचा. हे पाहून मी अचंबित व्हायचे. मला कधीही समजले नाही की तो असं काय काम करतो की रोज इतके पैसे कमावतो. त्याची वृद्ध आई दिवसभर माझा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करायची आणि माझे कौतुक करायची. ती म्हणायची, "तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्या येण्याने माझ्या मुलाचे नशीबही उघडले आहे." हे ऐकून मला आश्चर्य वाटायचे. मी तिला विचारले, "पराग नेमके काय काम करतो?" तेव्हा ती माझ्या या प्रश्नावर गप्प झाली. मग ती म्हणाली, "तुझ्या वहिनींनी तुला काहीही सांगितले नाही का?" मी म्हणाले, "नाही, वहिनींनी मला काही सांगितले नाही." त्याचप्रमाणे माझ्या सासूनेही मला काही सांगितले नाही. ती गप्पच राहिली. दिवस असेच चालले होते. माझ्याकडे खूप पैसे साठले होते. मला शॉपिंग करायची खूप इच्छा होती. खरं तर मला शॉपिंग करणे खूप आवडत होते. माझा भाऊ नेहमी मला माझ्या आवडीच्या वस्तू आणून द्यायचा. मी नवऱ्याला सांगितले की मला शॉपिंगला जायचे आहे. मला मार्केटला न्यायचे आहे. आधी तर माझा नवरा हे ऐकून घाबरला, पण माझ्या हट्टापुढे तो तयार झाला आणि मला मार्केटला घेऊन जाण्यासाठी तयार झाला. पण जसेच आम्ही घराबाहेर पडलो, तसंच बाहेरचे काही लोक माझ्या नवऱ्याला मोठ्या विचित्र नजरेने बघत होते. हे बघून मला खूप आश्चर्य वाटले की शेवटी हे लोक माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने का बघतायत.
असं वाटत होते जणू त्यांनी याआधी कधीही लंगड्या माणसाला पाहिले नव्हते. आम्ही जसं पुढे जात होतो तसंच लोक माझ्या नवऱ्याला नजरेने न्याहाळत होते. माझ्या नवऱ्याने हे सर्व पाहिले आणि माझ्याकडे बघत म्हणाला, मला माहिती आहे की लोक मला विचित्र नजरेने बघत आहेत, पण तू याची काळजी करू नकोस. हे दुर्लक्ष कर. लोकांचे कामच असते प्रत्येक माणसाला न्याहाळून बघायचे. ते असेच माझ्यासारख्या लोकांना जजमेंट करतात. मी त्याचे ऐकून गप्प झाले. आम्ही मार्केटमध्ये गेलो तर तिथेही लोक त्याला असेच घुरून बघत होते, पण त्याने मला आधीच समजावले होते म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही शॉपिंग करून परत घरी आलो. पण आता हे नेहमीचेच झाले होते. जेव्हा जेव्हा मी नवऱ्यासोबत बाहेर पडायची तेव्हा लोक अशाच विचित्र नजरेने त्याला बघायचे आणि पुन्हा बघून आपापसात काहीतरी बोलायचे. लोकांच्या या वागण्यामुळे मला खूप विचित्र वाटायचे. मला माहिती होते की माझ्या नवऱ्याला पायाची कमी आहे, पण या जगात असे कितीतरी लोक आहेत. मग का बरं आमच्या मोहल्ल्यातले लोक माझ्या नवऱ्याला पाहून असं वागतात? मी हे माझ्या नवऱ्याला सांगितले तर तो म्हणायचा, मला माहिती आहे की लोक माझ्याबद्दल बोलतात. कदाचित त्यांनी माझ्यासारख्या लंगड्या माणसाला पहिल्यांदाच पाहिले असेल म्हणून असं वागतात. त्याचे ऐकून मी गप्प बसायची. पण आता हे वारंवार होऊ लागले होते. एक दिवस मी ठरवले की मला हे आता सहन होणार नाही. कदाचित हे मी माझ्या नशिबाला स्वीकारल्यामुळे होत होते, पण मला हे खूप टोचत होते की लोक माझ्या नवऱ्याला पाहून हसतात किंवा त्याचे हसू उडवतात. त्यामुळे मी ठरवले की जर कोणीही असं केले तर मी त्यांना चोख उत्तर देईल. एका दिवशी आम्ही दोघं बाहेर पडलो असता एका बाईने माझ्या नवऱ्याला विचित्र नजरेने पाहिले. ती त्याच्याकडे बघत राहिली आणि मग मला पाहून थोडी लाजल्यासारखी वाटली. मी माझ्या नवऱ्याला एका जागी बसवले आणि त्या बाईचा पाठलाग केला. ती दुसऱ्या बाईला माझ्या नवऱ्याबद्दल काहीतरी सांगत होती. मी लगेच त्या बाईला म्हटले, तुम्हाला जे बोलायचे आहे ते माझ्याशी बोला. माझ्या नवऱ्याबद्दल दुसऱ्या कोणाशी बोलू नका. त्यावर ती बाई मला म्हणाली, पोरी तुझी खूप दया येते. तू खूपच भाबडी आहेस. तुला काहीच माहिती नाही. तुझ्यासोबत खूप मोठा धोका करण्यात आला आहे. हे ऐकून मी चकित झाले आणि विचारले, कसला धोका? तर ती म्हणाली, हे तू तुझ्या नवऱ्यालाच विचार. तो काय काम करतो हे त्याच्याकडूनच समजून घे. त्या बाईच्या या बोलण्याने मी चिंताग्रस्त झाले. माझा नवरा असं काही करतो का ज्यामुळे लोक त्याच्याबद्दल अशा गोष्टी बोलतायत? मी माझ्या नवऱ्याजवळ आले. त्याला घरी नेले आणि विचारले, तू नक्की काय काम करतोस? आज मला सांग. आपल्या लग्नाला इतका वेळ झाला आहे, पण आज तरी मला खरं सांग. पराग म्हणाला, वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन. मी जो काही काम करतो त्याच्याशी तुला काही घेणे देणे नसावं. मी तुला तुझा संपूर्ण खर्च देतो ना, मग तुला अजून काय हवंय? त्याचे हे ऐकून मी घाबरले आणि संतापले. मी त्याच्या आयुष्यात त्याला पाठिंबा देते, पण तो मात्र मला त्याच्या कामाबद्दल काहीही सांगायला तयार नाही. मी ठरवले होते की आता याचा शोध मी स्वतःच घेईन. एके दिवशी माझा नवरा सकाळी कामासाठी घराबाहेर पडला. तेव्हा मी लगेच त्याचा गुपचूप पाठलाग सुरू केला. तो जसा पुढे जात होता तसंच मी त्याच्या मागे जात होते. तो एका रिक्षात बसला आणि रिक्षावाल्याने त्याला एका सिनेमागृहाबाहेर उतरवले. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले, पण पुढच्या क्षणी माझ्या श्वासांनी वेग घेतला, कारण माझा नवरा त्याच्या बैसाखीच्या मदतीने चालत सिनेमागृहाच्या वॉशरूममध्ये गेला. आता मी त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. जसेच माझा नवरा वॉशरूममधून बाहेर आला मी पाहून थक्क झाले, कारण तो माझा नवरा नव्हता, तर तो एक कार्टून होता, ज्याने कार्टूनसारखे कपडे घातले होते आणि मग तो सिनेमा हॉलच्या गेटच्या बाहेर जाऊन बसला होता. त्याच्या हातात खूप सारे खेळणे होते. तो कार्टूनच्या गेटअपमध्ये मुलांना खेळणी विकत होता. त्याला पाहून मुले त्याच्याकडे आकर्षित होत होती आणि सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहायला येणाऱ्या लोकांसोबत असलेली मुले त्यांच्या पालकांना खेळणी विकत घ्यायला सांगत होती. कदाचित माझा नवरा याच सिनेमा हॉलमध्ये खूप दिवसांपासून खेळणी विकत असावा, म्हणून त्याची खेळणी तिथेच ठेवलेली होती. माझा नवरा या मुलांमुळे खूप आनंदी दिसत होता. या प्रकारे माझ्या नवऱ्याकडे खूप पैसे आले होते. हे पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी बघून थक्क झाले की लोक माझ्या नवऱ्याला खेळण्यांचे पैसे देऊन जात होते आणि तो सगळे पैसे आपल्या खिशात ठेवत होता. अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते आणि त्याची सगळी खेळणी सुद्धा विकली गेली होती. कार्टूनच्या गेटअपमुळे मुले खूप आनंदी होत होती आणि खेळणी विकत घेत होती. हा विचार माझ्या नवऱ्याच्या मनात कुठून आला यावर मी आश्चर्यचकित होते. काही लोक तर त्याच्या मुलांसोबत माझ्या नवऱ्याचा फोटोसुद्धा काढत होते. संध्याकाळी माझ्या नवऱ्याने सगळे पैसे मोजले आणि आनंदाने खिशात ठेवले. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुरूनच त्याला पाहत होते. आज मला कळाले की माझा नवरा काय काम करतो, पण मला त्याची लाज वाटली नाही. उलट मला अभिमान वाटत होता. मला वाटत होते कदाचित तो काहीतरी चुकीचे काम करत असेल, पण हे काम तर अगदी योग्य होते. त्या बाईवर मला खूप राग येत होता, जिने मला उगाचच शंकेत टाकले होते. मला असं वाटत होते की जर ती बाई पुन्हा मला भेटली तर मी तिला नक्कीच चांगले सुनावेन. अशा प्रकारे एके दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत बाजारातून जात होते, पण जे दरवेळेस घडायचं तेच पुन्हा घडलं. तिथले लोक माझ्या नवऱ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते आणि यावेळी मी ठरवले होते की मी काहीतरी करणारच. अचानक ती बाई मला दिसली.
आज मला कळाले की ती बाई बाजारातच भांड्यांचे छोटेसे दुकान लावते. मी तिच्या दुकानाजवळ जाऊन विचारलं, तू माझ्या नवऱ्याला असं का बघतेस? ती म्हणाली, मी तुला आधीच सांगितले होते, तुझा नवरा खूप चुकीचे काम करतो आणि तुला बाजारात घेऊन येतो. असं काही तो फार मोठा सज्जन आहे. मी तिला उत्तर दिले, माझ्या नवऱ्याबद्दल असं काही बोलू नकोस. मला सगळं कळाले आहे. माझा नवरा काही चुकीचे काम करत नाही. कार्टून बनवून मुलांना खेळणी विकणे आणि त्यांचे मन रिझवणे हे काही चुकीचे काम आहे का? ही मेहनतीने मिळवलेली कमाई आहे आणि तू याला चुकीचे का म्हणतेस? ती बाई माझे बोलणं ऐकून थक्क झाली आणि म्हणाली, तू काय बोलते आहेस हे मला समजत नाही. तू सोमवारच्या दिवशी या बाजारात ये आणि बघ की तुझा नवरा काय करतो. मी तिला सांगितले, सोमवारी तर माझा नवरा सुट्टी घेतो. तो आपल्या नातेवाईकांकडे फिरायला जातो. तू हे काय बोलते आहेस? ती बाई शांत झाली आणि म्हणाली, तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतोय. तो सोमवारी काय करतो हे त्याने तुला सांगितले नाही. पण या बाजारातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे की खऱ्या अर्थाने तुझा नवरा कोण आहे. तिचे बोलणं ऐकून मी हैराण झाले. माझी अवस्था विचित्रशी झाली. जणू काहीतरी चुकीचे घडत होते. पण मग मी खूप प्रयत्नांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मी ठरवले होते की सोमवारी मी माझ्या नवऱ्याचा पाठलाग करणारच आणि पाहणार की तो कुठे जातो आणि काय काम करतो. मला वाटत होते की सोमवारीही तो हप्त्याच्या बाकीच्या दिवसांप्रमाणेच काम करत असेल. सोमवारी सकाळी माझा नवरा तयार होत होता. त्याने स्वच्छ कपडे घातले आणि म्हणाला, ऐक, मी माझ्या मावशीकडे जात आहे. तू आईची काळजी घे. मी संध्याकाळपर्यंत घरी परत येईन. असं सांगून तो बाहेर गेला. पण माझे मन अस्वस्थ होते. तो घरातून बाहेर पडताच मी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो कुठेतरी जात होता. मग तो एका रिक्षात बसला. मी सुद्धा पटकन रिक्षा घेतली आणि रिक्षावाल्याला त्या रिक्षाचा पाठलाग करण्यास सांगितले. रिक्षा चालतच होती. मला समजत नव्हते की माझा नवरा कुठे जातोय. शेवटी ती रिक्षा बाजाराच्या जवळच थांबली. पण अचानक ती रिक्षा बाजाराच्या मागच्या रस्त्याकडे वळली. हे पाहून मला काही समजत नव्हते. माझा नवरा तिथे रिक्षातून उतरला आणि एका ठिकाणी उभा राहिला. कदाचित तो कोणाची तरी वाट बघत होता. काही वेळाने 2-3 लोक त्याच्याकडे आले. कदाचित ते त्याचे मित्र असावेत. मग ते सगळे कुठेतरी निघून गेले. पण हे पाहून मी सुन्न झाले. कारण ते लोक जिथे जात होते ते एक झोपडपट्टीसारखे ठिकाण होते. थोड्या वेळाने ते लोक झोपडपट्टीतून बाहेर आले. हे पाहून माझे शरीर थरथरत होते. त्यांचे कपडे फाटलेले आणि घाणेरडे होते. माझा नवरा अशा अवस्थेत कसा असू शकतो हे पाहून मी चक्रावले. त्याला ओळखणेही कठीण झाले होते. त्याचा चेहरासुद्धा खूप घाणेरडा दिसत होता. मी आश्चर्यचकित होते की माझ्या नवऱ्याने स्वतःची अशी अवस्था का करून घेतली आहे. मी लपून सगळं पाहत होते. पण त्यांना माझी चाहूल लागली नाही. काही वेळाने ते लोक बाजाराच्या गर्दीत रस्त्याकडे आले आणि त्यांनी एका बाजूला फाटकी चादर टाकली आणि बसले. मी खूप अस्वस्थ झाले. पण जेव्हा मी त्यांना चुकीचे काम करताना पाहिले तेव्हा माझे होश उडाले. मी कधीच विचार केला नव्हता की मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि हे सगळं करणारा दुसरा कोणी नाही तर माझा स्वतःचा नवरा होता. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला आता त्या बाईच्या बोलण्यात तथ्य वाटत होते. माझे मन खूप पश्चाताप करत होते. मला समजले होते की माझे लग्न एका सामान्य माणसाचे झाले नव्हते. मला वाटू लागले की माझ्या वहिनीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ती स्वतः सुखाने राहत होती, पण माझ्या आयुष्याची तिने वाट लावली होती. माझा नवरा लंगडत होता हे मी स्वीकारले होते. पण आता कळाले की तो लोकांपुढे भीक मागून पैसे कमावतो. मी हे सगळं आठवून अश्रू गाळत होते. रात्री माझा नवरा परत आला आणि नेहमीप्रमाणे माझ्यासमोर पैसे टाकले. हे पाहून माझे मन थरथरत होते. मी ठरवले की अशा माणसासोबत मी राहणार नाही. लंगडणे स्वीकारणे वेगळे होते, पण भिकारी म्हणून जगणे मला मान्य नव्हते. पण यावेळी मी त्याच्याशी थेट संवाद साधला आणि त्याला सांगितले की हे पैसे चुकीच्या मार्गाने कमावले आहेत. मी अशा पैशांना एकदाही स्वीकारू शकत नाही. हे पैसे तू तुझ्याजवळ ठेव. तो आधी थोडासा आश्चर्यचकित झाला. नंतर म्हणाला, तुला काय झाले आणि तू अशी गोष्ट का करत आहेस? मी तुझे मन दुखावले का? पण माझा गळ्यात आवाज अडकला होता. मला काहीही बोलता येत नव्हते. मी लवकरात लवकर आपले सामान पॅक केले आणि परत आपल्या माहेरी आले. भैया आणि वहिनीला काही सांगितले नाही. वहिनी मला पाहून भावाकडे म्हणाली, तुम्ही पाहिले ना, मी म्हटले होते ना की तुमची बहीण जास्त दिवस सासरात टिकणार नाही. ही अशीच आहे. जिने मन कुठेतरी लावलेले असते ती आपल्या पतीसोबत कशी राहू शकते? हे ऐकून मी प्रत्यक्षातच बोलले, वहिनी तुम्ही माझ्याशी नीट वागला नाही. मी भैयाला सगळी गोष्ट सांगितली. भैया अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तो म्हणाला, तू तुझ्या वहिनीबाबत अशी काय बोलत आहेस? तुझी वहिनी असं काही करू शकत नाही. भैयाला माझ्या बोलण्यावर विश्वास तेव्हा आला जेव्हा अचानक अनुराग समोर उभा होता. त्याला माझ्या येण्याची माहिती मिळाली होती. वहिनी अनुरागला पाहून आश्चर्यचकित झाली होती. तिचा चेहरा बदलला आणि ती म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? अनुरागने हळूहळू घरात प्रवेश करत म्हणाला, नमिता कृपया मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. मी पैशांसाठी लोभी झाला होता आणि माझ्या डोळ्यांवर लालचची पट्टी बांधली गेली होती. मला काहीही दिसत नव्हते.
आज मी तुझ्यासमोर सर्व काही सांगणार आहे. मी माफी मागतो. मी जे केले ते खूप चुकीचे होते आणि देवाने त्याची मला शिक्षा दिली आहे. भैया त्याच्या बोलण्याने गोंधळले होते. तो म्हणाला, तुम्ही काय केले? हे सर्व का सांगत आहात? भैयाची गोष्ट ऐकल्यानंतर अनुरागने सगळं सांगितले. पण भैया अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्यानंतर भैया वहिनीला चिडून म्हणाले, पहा, जर तुम्ही अजून एक शब्दही बोलला तर तुला माझ्या समोरून जावं लागेल. वहिनी खूप घाबरली होती आणि ती हात जोडून माफी मागत होती. माझ्या लक्षात आले नाही. मी अनवधानाने हे सगळं केले. कृपया मला माफ करा. भैया तिला चूप करत म्हणाले, खबरदार, तू अजून एक शब्दही बोललीस तर मी काहीतरी वाईट करेन. मी नाही इच्छित की माझ्या मुलांच्या आईने त्यांच्यापासून वेगळं व्हावं. वहिनीने जशीच ही गोष्ट ऐकली तिला समजले की तिला आपल्या माहेराला जावं लागेल. हेच तिच्या भल्याचे आहे. तिने पटकन आपले सामान पॅक केले आणि ती तिथून लगेच निघून गेली. माझे जीवन तर बर्बाद होऊन गेले होते. मी परागशी घटस्फोट घेतला होता. पण आता मला समजले की माझ्याशी कोणताही पुरुष लग्न करण्यास तयार होणार नाही. मी अनुरागला माफ केले नव्हते आणि वहिनीला देखील माफ करू शकत नव्हते. भैया देखील हात जोडून माफी मागत होते की मला माफ कर. माझे काय चुकले होते की मला अशी पत्नी मिळाली. तुझी वहिनी चांगली स्त्री नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आपल्या पत्नीच्या बोलण्यात आलो. मला माफ कर. मला असं करायला नको होते. मी लवकरच भैयाचा हात पकडून खाली केला आणि त्यांना सांगू लागले, नाही, तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही. माझ्यासाठी यापेक्षा मोठ्या आनंदाचे काहीही नाही की तुम्ही माझ्याकडे परत आलात. मी कधीच तुमचा विश्वास तोडला नाही आणि भविष्य काळात कधीही तोडणार नाही. मी लगेच त्यांना गळ्यात घेतले आणि फुटून फुटून रडू लागले. पण आज मी पूर्णपणे मजबूत बनले होते, कारण मला समजले होते की माझे भैया नेहमीच माझ्यासोबत राहतील. अशा प्रकारे भैयाने आता आयुष्यातील प्रत्येक वळणावर माझी साथ देणे सुरू केले होते. मी खूप पुढे गेले होते. वहिनीने देखील माफी मागितली होती आणि मी भैयासाठी तिला माफ केले. सध्या माझे लग्न झालेले नाही, पण मला विश्वास आहे की जिथेही माझे लग्न होईल यावेळेस माझे भैया काळजीपूर्वक माझे लग्न करतील. तुम्ही देखील माझ्यासाठी प्रार्थना करा की मी माझ्या सासरात आनंदी राहीन. जिथेही माझे लग्न होईल ते लोक चांगले असतील आणि माझा पती देखील खूप चांगला असेल. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.